नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 25 ह्या मूलभूत अधिकाराचा आज आपण अ, चर्चा करणार आहोत. ह्या मूलभूत अधिकाराबद्दल आपण आज माहिती मिळवणार आहोत. ते हे अनुच्छेद 25 हा मूलभूत अधिकार आपल्याला कोणते मूलभूत अधिकार प्रदान करतो ते पाहूया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 25 आर्टिकल 25 हे याची स्वात आर्टिकल 25 धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि फ्रीडम ऑफ रिलिजन ह्या प्रकारचा आपल्याला मूलभूत अधिकार प्रदान करतो. याची संकल्पना काय, तर अनुच्छेद 25 हा वैयक्तिक श्रद्धा, विवेक आणि धर्मपालनाचे स्वातंत्र्य देणारा मूलभूत हक्क आहे. तो भारताच्या धर्मनिरपेक्ष सेक्युलर स्वरूपाचा कणा मानला जातो. याची संकल्पना कशी आहे, तर अनुच्छेद 25 हा वैयक्तिक श्रद्धा, विवेक, कॉन्सायन्स आणि धर्मपालनाचे स्वातंत्र्य देणारा मूलभूत अधिकार आहे. तो भारताच्या धर्मनिरपेक्ष सेक्युलर स्वरूपाचा कणा मानला जातो. पुढे याची व्याख्या कशी घेता येईल, की कलम 25.1 अनुच्छेद 25.1 मध्ये सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहून प्रत्येक व्यक्तीस विवेक स्वातंत्र्य तसेच धर्म स्वीकारण्याचा, आचरण्याचा व प्रचार करण्याचा अधिकार आहे. 25.1 मध्ये काय आपल्याला स्वातंत्र्य दिलंय, तर सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य राखून यांच्या अधीन राहून प्रत्येक नागरिकास, भारतातील प्रत्येक व्यक्तीस विवेक स्वातंत्र्य तसेच धर्म स्वीकारण्याचा, तो आचरणात आणण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार असेल. पण कसं आहे, ते सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य राखून. अनुच्छेद 25.2 मध्ये काय आहे, तर राज्याला असा अधिकार आहे की धर्मांशी संबंधित आर्थिक, राजकीय, व्यावसायिक क्रियाकलापांचे नियमन करणे. राज्याला कसले अधिकार आहेत, तर 25.2 मध्ये राज्याचा अधिकार सांगितलेला आहे. तर 25.2 ए मध्ये धर्माशी संबंधित आर्थिक, राजकीय आणि व्यावसायिक क्रियाकलापांचे नियमन करणे. बी मध्ये काय, तर सामाजिक सुधारणा व कल्याणासाठी कायदे करणे. हे राज्याला अधिकार दिलेले आहेत. याचं स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं, तर हा एक मूलभूत अधिकार आहे. नागरिक व गैरनागरिक दोघांनाही लागू होतो. व्यक्तिगत तसेच सामूहिक स्वरूप आहे. याचं स्वरूप कसं आहे, व्यक्तिगत आणि सामूहिक आहे. पूर्ण अधिकार नाही, हे पूर्ण अधिकार नाही, नॉट ॲब्सोल्यूट आहे. असं स्वरूप ह्या कलमाचं आहे. याची व्याप्ती कशी आहे, स्कोप कसा आहे, अनुच्छेद 25 मध्ये समाविष्ट अधिकार आहेत. धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे, धर्म पाळण्याचा अधिकार आहे, धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे, विवेक स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ कॉन्सायन्सचा अधिकार आहे, विवेक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पण काय आहे, तर सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य यांचं पालन करून, यांच्या अधीन राहून तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ओके, म्हणून ते ॲब्सोल्यूट नाही आहेत. थोडंसं कंडिशन तुम्हाला दिलेलं आहेत. तर पार्श्वभूमी काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, भारत कसा आहे, भारत हा बहुधर्मीय आहे, बहुसांस्कृतिक समाज आहे. ब्रिटिश काळात काय होतं, धार्मिक हस्तक्षेप होता, फाळणीची भूमी आहे याला. म्हणून धर्मस्वातंत्र्य आणि राज्य नियंत्रणाचा समतोल राखण्याचा ह्या कलमामध्ये प्रयत्न केलेला आहे. इतिहास काय आहे, तर प्रेरणा कुठून घेतली आहे, तर अमेरिकन बिल ऑफ राईट्समधून प्रेरणा घेतलेली आहे. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणून प्रेरणा आहे आर्टिकल 18 तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धर्म बरोबर वैयक्तिक बाब पण सामाजिक सुधारणा आवश्यक आहे. धर्म ही कशी ही वैयक्तिक बाब आहे, पण सामाजिक सुधारणा आवश्यक आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. संवैधानिक कलमे कोणती आहेत, ह्याच्या संबंधित रिलेटेड कलमं कोणती आहेत संविधानामध्ये, तर अनुच्छेद 14 समानतेचा कलम आहे, अनुच्छेद 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलम आहे, अनुच्छेद 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याचा कलम आहे, अनुच्छेद 26 मध्ये धार्मिक संस्थाचा हक्काचा कलम आहे, तर अनुच्छेद 29 मध्ये सांस्कृतिक हक्काचा कलम आहे, अनुच्छेद 51 ए मध्ये मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. संबंधित कायदे, स्टॅट्युटरी लॉज काय आहेत, ह्या कलमाच्या संबंधित कायदे कोणते आहेत, द रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स ॲक्ट राज्यनिहाय, हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, अँटी कन्व्हर्जन लॉ, फ्रीडम ऑफ रिलिजन ॲक्ट्स राज्यांच्या संबंधात आहेत. पुढे आहे प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991 मधला आहे, IPC, BNS, धार्मिक भावना दुखावणाऱ्यावर काही कलमे आहेत यामध्ये.
तर ही काही संबंधित कायदे आहेत. संबंधित कायदे कोणते आहेत? तर रिलिजियस इन्स्टिट्यूशन ॲक्ट राज्यनिहाय, हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, अँटी कन्व्हर्जन लॉ, फ्रीडम रिलिजन ॲक्ट्स, प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991, IPC BNS सारखे IPC BNSमध्ये धार्मिक भावना दुखावल्यास काही प्रोव्हिजन तरतुदी आहेत. शिक्षणचे तर ह्या कलमाचं उल्लंघन झाल्यास ह्या कलमाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा काय आहे? उल्लंघनाचे प्रकार: जबरदस्तीने धर्मांतर, धार्मिक आचारावर बेकायदेशीर बंदी, आवश्यक धार्मिक प्रथा नाकारणे. ओके. शिक्षा काय? संबंधित कायद्यानुसार कारावास, दंड आणि धर्मांतर आहे. शिक्षा काय? तर जे काही कायदे आहेत या संबंधात त्याच्यानुसार कारावास, दंड आणि धर्मांतर आहे. फायदे, इम्पॉर्टन्स, बेनिफिट: धार्मिक सहिष्णुता, व्यक्ती स्वतंत्र, अल्पसंख्याक संरक्षण, सामाजिक शांतता हे ह्या कलमाचे फायदे आहेत. सुधारणा काय करता येईल याच्यामध्ये? आधुनिक अर्थ काय घेता येईल? धर्म ही अंधश्रद्धा नसावी. ओके. धर्म ही अंधश्रद्धा. इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस टेस्ट, सामाजिक सुधारणा, धार्मिक रूढी कधीकधी हे अशा सुधारणा करता येतील. महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणं कोणती आहेत? केस लॉस, कमिशनर HRE वर्सेस श्री लक्ष्मीमिंद्रा तीर्थ स्वामीयर 1954 मधला हा खटला आहे. शिरूर मठ केस म्हटलेला आहे, शिरूर मठ केस. तर ह्याच्यामध्ये प्रश्न असा होता की धर्म म्हणजे काय? ओके. तर निर्णय दिला आहे की धर्म बरोबर श्रद्धा आणि आचार असं सांगितण्यात आलेलं आहे. राज्य केवळ धर्माशी संबंधित नसलेल्या बाबींमध्येच हस्तक्षेप करू शकते. म्हणजे राज्य काय करू शकते? तर धर्माशी जे संबंधित नसलेल्या बाबी आहेत त्यातच हस्तक्षेप करू शकते असा निर्णय दिला आलाय. तर स्टेनिलॉस वर्सेस स्टेट ऑफ MP 1977 मधला पुढचा खटला आहे. या खटल्यातील प्रश्न असा होता की धर्मप्रचारात धर्मांतराचा अधिकार येतो का? तर निर्णय दिला नाही. धर्मप्रचार जबरदस्तीने धर्मांतर करणे नाहीये. धर्मप्रचारमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करणे नव्हे. तर सबरीमाला केस पुढचा खटला आहे. सबरीमाला केस इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन 2018 मध्ये. तर प्रश्न असा होता या खटल्याचा की महिलांवर धार्मिक प्रवेशबंदी वैध आहे का? तर निर्णय दिला नाही. समानता व प्रतिष्ठा रूढीपेक्षा जास्त आहे, महत्त्वाची आहे. तर पुढचा केस आहे बिजॉय इमॅन्युअल वर्सेस स्टेट ऑफ केरला 1986 मधला हा खटला आहे. याच्यात प्रश्न असा होता ह्या खटल्यात की राष्ट्रीय गीत गाणे नाकारणे धर्मस्वतंत्र आहे का? तर निर्णय दिला होय. विवेक स्वातंत्र्य संरक्षित करतो हा. पुढचा केस आहे इस्माईल फारुकी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 मधला केस आहे, खटला आहे. यात प्रश्न असा होता की मशीद ही आवश्यक धार्मिक प्रथा आहे का? तर निर्णय दिला प्रत्येक धार्मिक स्थळ आवश्यक प्रथा ठरत नाही असा हा या खटल्यामध्ये निर्णय दिला. प्रत्येक धार्मिक स्थळ हे आवश्यक प्रथा ठरत नाहीत. तर अनुच्छेद 25(2) मध्ये राज्याचा हस्तक्षेप दिलेला आहे. राज्य काय करू शकते? राज्य करू शकते की मंदिर प्रवेश कायदे, सामाजिक सुधारणा, अंधश्रद्धा निर्मूलन काढण्याचे कायदे करू शकतात. इतर महत्त्वाची माहिती: हा अधिकार मर्यादित आहे. सार्वजनिक हित सर्वोच्च, धर्मनिरपेक्षता आधारस्तंभ आहे. ओके. तर ह्याची समीक्षा कशी करता येईल? क्रिटिकल अनालिसिस. तर सकारात्मक बाजू कोणत्या आहेत ह्याच्यात? धार्मिक स्वातंत्र्य आहे, बहुधर्मीय समाजासाठी उपयुक्त, मानवी हक्कांचे संरक्षण केले जाते. मर्यादा काय आहेत? टीका काय आहेत? इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस अस्पष्ट दिलेली आहे. न्यायालयीन हस्तक्षेप वाढतो. धर्म व राजकारण संघर्ष होऊ शकते. संतुलन आवश्यक आहे. धर्मस्वातंत्र्य अधिक सामाजिक स्वातंत्र्य इज इक्वल टू सांविधानिक समतोल. धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा होत असेल तर सांविधानिक समतोल साधला जातो. ओके. हे संतुलन आवश्यक आहे. निष्कर्ष काय आहे? कन्क्लुजन काय आहे? तर अनुच्छेद 25 हा भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा आत्मा आहे, जो व्यक्तीला श्रद्धेचे स्वातंत्र्य देतो पण समाजाला अंधश्रद्धेपासून वाचवतो. ओके. तर ह्याचा निष्कर्ष काय येईल? तर अनुच्छेद 25 हा भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा आत्मा आहे, जो व्यक्तीला श्रद्धेचे स्वातंत्र्य देतो पण समाजाला अंधश्रद्धेपासून वाचवतो. तर अशा प्रकारे आपण हा अनुच्छेद 25 याचा चांगल्या प्रकारे
अभ्यास केलेला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे कलम चांगल्या प्रकारे समजला असेल. आणखी हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुमच्या हे कलम चांगल्या प्रकारे तुमच्या समजण्यात येईल. तर असेच कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा. इतरांनाही कायद्यासंबंधित कायदेविषयक माहिती मिळवण्यास मदत करा. हा व्हिडिओज तुमच्या प्रियजनांपर्यंत पोचवा, मित्रांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनाही कायदेशीर माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.